नमस्कार, ऊर्जावेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज 6 डिसेंबर, महामानव प्रज्ञा सूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन। ठळक ऊर्जावेद। कामगार महासंघ, राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगार हित जपणारी संघटना। परभणी येथे नामफलक नूतनीकरण प्रसंगी कार्याध्यक्ष अरुण पिवळ। प्रधान यंत्रचालक विलास डोल्हारकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा थाटात संपन्न। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकारच्या हालचाली, भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांचा तीव्र विरोध। आणि कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 14 डिसेंबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन। आता ऊर्जावेद विस्ताराने। महाराष्ट्र वीज कामगार महासंघ ही संघटना राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगार हित जपणारी आहे, त्यामुळे इथे कोणावरही अन्याय होणारच नाही असे उद्गार परभणी येथे नामफलक नूतनीकरण प्रसंगी कार्याध्यक्ष अरुण पिवळ यांनी काढले। महाराष्ट्र वीज कामगार महासंघ ही राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगार हित जपणारी संघटना असून भारतीय मजदूर संघाशी संलग्न आहे, त्यामुळे इथे कोणासोबतही न्यायच होतो असे उद्गार परभणी येथे नामफलक नूतनीकरण प्रसंगी कार्याध्यक्ष अरुण पिवळ यांनी काढले। यावेळी परभणी मंडळाचे व्यवस्थापक मानव संसाधन श्री स्वप्नील वाणी, संघटना श्रेष्ठी दीपक आंबुलगेकर, वीज कामगार कल्याण निधी ट्रस्टचे श्री श्रीरंग कदम, PM कुलकर्णी, विलास डोल्हारकर, विजय बदनापूरकर, अनिल सावळे, औरंगाबाद झोन प्रभारी बापू शिंदे, नांदेड झोन सचिव प्रमोद देशमुख, झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर, गिरीश डोनगावकर, धनंजय वझुरकर, शंकर कदम, झोन उपाध्यक्षा श्रीमती कापसे, आशा परिहार, झोन सहसचिव VM ठाकूर, एकनाथ जाधव, श्री जगळपुरे, संजय जुकटे, संदीप पेडगावकर, विलास मुद्देवाड, आशिष कुसुमकर, परभणी सर्कल सचिव रमेश उन्हाळे, सहसचिव संदीप धर्माधिकारी आदी उपस्थित होते। परभणी क्रांतीचे केंद्र राहिले आहे। कामगार महासंघाचा इथे दरारा होता आणि अलीकडच्या काळात निवृत्ती आणि बदल्यांमुळे इथे आलेले शैथिल्य दूर होऊन निश्चितच संघटनेला गतवैभव प्राप्त होईल हा विश्वासही अरुण पिवळ यांनी व्यक्त केला। या देशामध्ये, या कंपनीमध्ये जी काही आपली संघटना आहे, आपण आपल्या कामगारांच्या हितासोबतच राष्ट्रहित आणि उद्योगहिताला महत्त्व दिलं आहे निश्चितच, आणि त्याच्यामुळे आपण वेगळे आहे इतरांपेक्षा, इतर संघटनेपेक्षा आपण निश्चितच वेगळे आहे। आपले जे संस्कार आहे, आपल्या संघटनेचे जे संस्कार आहे, या देशाप्रती, उद्योगाप्रती असणारी आपली जी भावना आहे आणि जी एकनिष्ठता आहे ती अशीच कायम ठेवून आपल्याला या पुढील काळामध्ये वाटचाल करायची आहे। आपलं संघटन सतत वाढत आहे मित्रांनो, लक्षात घ्या। कामगार महासंघ काही साधारण संघटन नाही, तर वैचारिक, बौद्धिक कसोट्यांवर वारंवार आपलं वर्चस्व सिद्ध करणारं आणि कामगारांच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करणारं संघटन आहे, आणि अशा संघटनाच कोणत्याही उद्योगाला यशाच्या शिखरावर नेत असतात असे गौरवोद्गार परभणी मंडळाचे व्यवस्थापक मानव संसाधन श्री स्वप्नील वाणी यांनी काढले। झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले। ऊर्जावेद परभणी। दिनांक 5 डिसेंबर रोजी परभणी येथे विलास डोल्हारकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यगौरव सोहळा थाटात संपन्न झाला। पाहूया एक रिपोर्ट। परभणी ग्रामीण उपविभागातील जाम येथे कार्यरत श्री विलास त्र्यंबकराव डोल्हारकर, प्रधान यंत्रचालक, हे 30 नोव्हेंबर 2020 रोजी आपला 58 वर्षांचा नियतकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले। 28, 29 आणि 30 ह्या 3 दिवस कार्यालयाला सारख्या सुट्ट्या असल्याने दिनांक 27 रोजीच कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ पार पडला। दिनांक 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आणि डोल्हारकर कुटुंबियांनी संयुक्तरित्या श्री विलास डोल्हारकर यांचा कार्यगौरव सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष अरुण पिवळ, व्यवस्थापक मानव संसाधन स्वप्नील वाणी, संघटना श्रेष्ठी दीपक आंबुलगेकर, वीज कामगार कल्याण निधी ट्रस्टचे श्रीरंग कदम, औरंगाबाद झोन प्रभारी बापू शिंदे, नांदेड झोन सचिव प्रमोद देशमुख, झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर, गिरीश डोनगावकर, धनंजय वझुरकर, शंकर कदम,
झोन उपाध्यक्षा श्रीमती कापसे, आशा परिहार, झोन सहसचिव VM ठाकूर, एकनाथ जाधव, श्री जगळपुरे, संजय जुकटे, संदीप पेडगावकर, विलास मुद्देवाड, आशिष कुसुमकर, परभणी सर्कलचे सचिव रमेश उन्हाळे, सहसचिव संदीप धर्माधिकारी यांच्यासह डोल्हारकर कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते. निवृत्त दूरध्वनी चालक श्री PM कुलकर्णी, सेवानिवृत्त श्री भास्कर देशपांडे आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री विलास डोल्हारकर यांचा सत्कार कामगार महासंघातर्फे शॉल, श्रीफळ, मानपत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी केलं. श्री डोल्हारकर सेवानिवृत्त झाल्यामुळे आम्हाला पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला अशी भावना दीपक आंबुलगेकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली. तर डोल्हारकर सेवानिवृत्त होत असताना नामफलक नूतनीकरण होऊन संघटनात्मक दृष्ट्या एक नवी उमेद, एक नवी आशा परभणीत दिसते आहे. विलास डोल्हारकर आणि परभणीच्या पदाधिकाऱ्यांनी कष्टाने ती वाढवावी असे आवाहन कार्याध्यक्ष अरुण पेवळ यांनी केले. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांना आजच्या स्थितीत परिभाषित करताना आपण महावितरण कंपनीत करत असलेल्या कामाचा आणि आपल्या जीवनाचा सुंदर मेळ परभणीचे व्यवस्थापक मानव संसाधन यांनी आपल्या भाषणामध्ये घातला. श्रीमती MT कापसे यांनीही समयोचित भाषण करून कार्यक्रमात रंगत आणली. विलास डोल्हारकर यांनी सर्वांचे आभार मानले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यांना 100% खासगीकरण किंवा 74% खासगीकरण असे 2 पर्याय दिले आहेत. पाहूया एक रिपोर्ट. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या असून केंद्रीय ऊर्जा विभागाने खासगीकरण प्रक्रियेसाठी आदर्श निविदा संहितेचा मसुदाही राज्यांना पाठवला आहे. ऊर्जा विभागाने राज्यांना पाठवलेल्या निविदा संहितेच्या मसुद्यात 100% खासगीकरण आणि 74% खासगीकरण असे 2 आर्थिक पर्याय देण्यात आले आहेत. खासगीकरणानंतरही 5 ते 7 वर्षे संबंधित राज्य सरकारने खासगी कंपनीला आर्थिक पाठबळ द्यावे असेही त्यात सुचविण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबई वगळता राज्यभर महावितरण ही एकच सरकारी वीज कंपनी आहे. पण गुजरात आणि कर्नाटक सारख्या काही राज्यांनी आपल्या वीज कंपनीचे प्रदेशनिहाय वीज वितरण कंपन्यांमध्ये विभाजन केल्याने काही राज्यात 4 ते 5 सरकारी वीज वितरण कंपन्या आहेत. त्यामुळे देशातील 22 राज्यांमध्ये 41 सरकारी वीज वितरण कंपन्या आहेत. याशिवाय केंद्रशासित प्रदेशातही सरकारी वीज वितरण कंपन्या आहेत. केंद्राने पुरवलेल्या मसुद्यामध्ये काही ठळक गोष्टी अशा समोर येतात. 100% खासगीकरण आणि 74% खासगीकरणाचे पर्याय. खासगीकरणानंतर 5 ते 7 वर्ष संबंधित राज्य सरकारने कंपनीला आर्थिक पाठबळ द्यावं. खासगीकरण करताना संबंधित कंपनीला 25 वर्षांसाठी वीज वितरण परवाना द्यावा. सरकारी वीज वितरण कंपनीच्या सर्व मालमत्ता नवीन खासगी कंपनीच्या ताब्यामध्ये द्याव्यात. खासगी कंपनीला जमीन वापरता येईल पण तिची मालकी मिळणार नाही, ही एक दिलासादायक बाब ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. कर्मचारी खासगी कंपनीत गेल्यानंतर त्याच्या निवृत्ती लाभाची जबाबदारी सरकारवर असेल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 8 महिन्यात खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करावी अशी ही अट त्यात टाकण्यात आलेली आहे. एकूणच वीज वितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने राज्याला अशा प्रकारचा मसुदा पाठवलेला आहे. दरम्यान भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने 28 ऑक्टोबर 2020 रोजी देशभर निदर्शने करून या खासगीकरणाला तीव्र विरोध केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री शंकर पहाडे काय म्हणाले ते पाहूया. आज लोकसत्तामध्ये एक बातमी छापून आली की केंद्र सरकारने निविदेचा प्रोफार्मा देऊन सर्व राज्यामध्ये विजेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता भारतीय मजदूर संघाने यापूर्वीच भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ व कामगार महासंघाने यापूर्वीच विरोध केलेला असून 28 ऑक्टोबरला आंदोलन सुद्धा केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही या प्रकारची कुठलीही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची कारवाई आम्ही खपवून घेणार नाही असं म्हटलेलं आहे. तर कुठल्याही सरकारने या प्रकारचा निर्णय घेऊ नये
असं भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ आणि राज्यामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचं म्हणणं आहे. कर्मचाऱ्यांनी निराशा म्हणजे दाखवलेली आहे या प्रकरणामध्ये. या प्रकरणामध्ये जेव्हा ही बातमी वाचून बऱ्याच कर्मचाऱ्यांनी निराशा व्यक्त केल्यामुळे हे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाला यावर आपलं मत व्यक्त करावं लागलेलं आहे. तसं हा मसुदा आहे आणि हा आज नवीन नाही आहे, हा यापूर्वीच मसुदा पब्लिश झालेला आहे. या मसुद्याप्रमाणे अजूनही कुठल्याही स्टेटला, राज्याला कारवाई सुरू झालेली नाही. जर अशी काही कुठली कारवाई सुरू झाली, इम्प्लिमेंटेशन करण्याचा आग्रह केंद्र सरकार स्तरावर किंवा राज्य सरकार स्तरावर झाला तर त्याचा प्रखर विरोध भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ करेल. आणि रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर उतरून याचा विरोध करू. खूप धन्यवाद सर. कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 14 डिसेंबरला आझाद मैदानावर तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष निलेश खरात यांनी दिला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या विविध समस्याबाबत महाविकास आघाडी सरकार काळात सतत पाठपुरावा केला. 8 जून 2020 रोजी माननीय मुख्यमंत्री, माननीय ऊर्जा मंत्री, माननीय प्रधान सचिव ऊर्जा आणि कंपनी प्रशासनाकडे संघटनेने कामगार हिताचा पत्रव्यवहार केला. वेळोवेळी कामगारांनी एकत्र येऊन निदर्शने, आंदोलने करून देखील या विषयांचा पाठपुरावा संघटनेने केला. 8 जून 2020 पासून हजारो पत्र अनेक कामगारांनी माननीय मुख्यमंत्री, माननीय ऊर्जा मंत्री यांना ईमेलद्वारे दिली. राज्याचे विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील अनेक आमदार, खासदार यांनी देखील ऊर्जा मंत्री, मुख्यमंत्री यांना पत्रे लिहिली. 7 आणि 8 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने आंदोलन केले आणि पुढे 7 आणि 8 सप्टेंबर 2020 रोजी कामगारांनी आंदोलन केले. मात्र ऊर्जा मंत्री यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही. ही बाब खेदाने नमूद करीत 14 डिसेंबर 2020 पासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय प्रधान सचिव ऊर्जा महाराष्ट्र शासन, माननीय कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन, माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते विधानसभा, माननीय प्रवीणजी दरेकर विरोधी पक्षनेते विधान परिषद, माननीय व्यवस्थापकीय संचालक महावितरण, माननीय संचालक मानव संसाधन महावितरण, माननीय मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महावितरण आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबई यांना दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी लिहिले आहे. या पत्रात कंत्राटी कामगारांच्या संबंधाने 18 मुद्दे मांडण्यात आले आहेत. ऊन, वादळ, वारा, पावसात या कंत्राटी कामगारांनी जीवाची तमा न बाळगता जनतेला अखंडित सुरळीत वीज पुरवठा ठेवण्यास मदत करणाऱ्या कामगारांना न्याय द्या अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. भरतीमध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकषानुसार वयोमर्यादेत वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती SSCच्या मार्क मेरिटनुसार न लावता ITI वीज तंत्री व तारतंत्रीच्या मेरिटनुसार करावी, अशा मागण्या कामगारांकडून केल्या गेल्या आहेत. मुंबईमध्ये होणाऱ्या या आंदोलनामध्ये विविध जिल्ह्यांमधून वीज कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत. ऊर्जावेध, मुंबई. पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेध. कामगार महासंघ राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगार हित जपणारी संघटना. परभणी येथे नामफलक नूतनीकरण प्रसंगी कार्याध्यक्ष अरुण पिवळ. प्रधान यंत्रचालक विलास डोल्हारकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा थाटात संपन्न. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकारच्या हालचाली. भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांचा तीव्र विरोध. आणि कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 14 डिसेंबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन. याबरोबरच आजचा ऊर्जावेध संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.